सो गुड आफ्टरनून सर, कसे आहेस तुम्ही? गुड आफ्टरनून. मी ठीक आहे. तू कशा आहेस? एकदम मजेत सर. सो थँक्यू फर्स्टली, एवढ्या शॉर्ट नोटीसवर आपण पॉडकास्ट शूट करतोय. सो आज आपल्यासोबत आहे मेरिट मेकरचे फाउंडर संदीप सर, ज्यांनी महाराष्ट्रभर वेगवेगळ्या शाळेंमध्ये सेमिनार्स प्रोव्हाइड केले विद्यार्थ्यांना आणि हाऊ टू थिंक लाईक अ टॉपर हे यांचं एक म्हणू शकतो आपण बोधवाक्य आहे की कशा प्रकारे आपण एका टॉपरसारखा विचार करायला पाहिजे आणि टॉपर यायला पाहिजे, कारण इट्स ऑल अबाउट माइंडसेट. इफ युअर माइंड इज सेट देन युअर लाईफ इज सेट. यांचं इंट्रोडक्शन सर पण देतील एक व्यवस्थित पद्धतीने, सो दॅट आमच्या ऑडियन्सला पण लक्ष देईल आणि पॅरेंट्सला पण. नमस्कार. थँक्यू सूरज, आजच्या या पॉडकास्टमध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं. मी संदीप मुर्तळकर, मेरिट मेकर प्रोजेक्ट अमरावती. मी एक ट्रेनर आहे आणि मी विद्यार्थ्यांना अभ्यास कसा करायचा, 10व्या वर्गाचा असेल किंवा 5वीचा असेल की 12वीचा असेल की MPSCचा असेल, हा अभ्यास कसा करायचा, अभ्यासाची सुरुवात कशी करायची, एक टार्गेट ओरिएंटेड स्टडी कसा असतो, अशा बऱ्याचशा गोष्टी. आणि माझं एक ब्रीदवाक्य आहे की थिंक लाईक अ टॉपर. ज्याही वर्गात आहात त्या प्रत्येक वर्गातील त्या विद्यार्थ्यांनी टॉपरसारखा विचार करून जर अभ्यासाला सुरुवात केली तर मला माहीत आहे की बोर्डच्या कुठल्याही मोठ्या परीक्षा असो ती विद्यार्थी टॉपर्स बनतील. मी संदीप मुर्तळकर. आजच्या या पॉडकास्टमध्ये आपण 10व्या वर्गाची बोर्डची परीक्षा जवळ आलेली आहे आणि या जवळ आलेल्या परीक्षेला कसं फेस करायचं, किती आत्मविश्वासाची गरज आहे, पॉझिटिव्हिटी काय असते आणि परीक्षेमध्ये काय आणि कुठल्या चुका टाळायच्या यावर आपण चर्चा करणार आहोत. थँक्यू. चालेल सर. सो सुरुवात करूया. बेसिकली आपण याला 2 ते 3 पार्ट्समध्ये डिवाईड करू. फर्स्टली आपण समजून घेऊया की आन्सर शीट कसं सॉल्व्ह करायला पाहिजे, आन्सर शीट्समध्ये काय चुका टाळायला पाहिजे. सेकंड पार्टमध्ये तुमच्या काय एक्सपर्ट ॲडवाईस राहील आणि लास्टमध्ये आपण 90%च्या वरचे मार्क्स वगैरे कसे मिळू शकतात आपल्याला. सो स्टार्टिंग फ्रॉम जे पेपर चेक करतात बेसिकली ते आन्सर शीटमध्ये काय बघतात सर? आता डिरेक्टली हा प्रश्न मला तो केला की पेपर चेक करणारे जे टीचर्स असतात हे आन्सर शीटमध्ये काय बघतात. मी तुम्हाला 3च गोष्टी सांगेल. नीट नेटकी उत्तरपत्रिका, ओके, मोत्यासारखे सुंदर अक्षर आणि प्रत्येक प्रश्न हा सिक्वेन्सनुसार लिहिलेला, प्रत्येक महत्त्वाच्या मुद्द्याला अंडरलाईन बॉक्स केलेला, तुला हायलाईट केलेला, त्याला वेगळ्या वेगळ्या पेननी हायलाईट करू नका, आपल्याच पेननी ज्या पेननी आपण पेपर लिहितो तो. त्यानंतर कानामात्रा विलांटीनुसार सुद्धा चेक केल्याच जातं, कारण टीचर्स जे असतात पेपर चेक करणारे हे शाळेचे नाही किंवा कोचिंगचे नाही, हे लोक एक्सपर्ट आहेत ज्यांना 15 ते 20 वर्षाचा अनुभव आहे. तर या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. ओके. आता थोडा पेनचा विषय निघालाच तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं की मी वेगवेगळे पेन घ्यायला पाहिजे का, रेड पेन यूज करायला पाहिजे का. म्हणजे आता तर क्लॅरिटी आली आहे भरपूरशा वेळेस, पण आमच्या वेळेस राहायचं की रेड पेन पण यूज करायचं, तर एकच पेन यूज केलं पाहिजे की मल्टी कलर पेन यूज केलं पाहिजे. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक म्हणजे महाराष्ट्रामध्ये 18 लाख विद्यार्थी आहेत, त्यांची परीक्षा देणारे, यांना हाच प्रश्न पडतो की आम्ही पेन का वापरायचे आणि कसे वापरायचे. बघा, मी तुम्हाला सांगतो, एक सिक्रेट आहे आमच्या मेरिट मेकर प्रोजेक्टचं की पेन काय करा, तुम्ही 10 ते 15 पेन कुठले तरी चांगले जे तुम्ही आधी वापरत आहात ते घेऊन या घरी, ते एक पॅकेट. आणि प्रत्येक पेननी तुम्ही काय करा ना की 2-3 पेज प्रत्येक पेननी लिहून घ्या. कारण काय, तो पेन तुमचा फॅमिलियर झाला. तुम्ही कुठलाही पेन उचलला त्या 15 पेनमधून तर रप तुम्ही काय करणार, छान सुंदर हस्ताक्षर तुम्ही त्या पेननी काढू शकता, कारण की नवीन पेनची ग्रीप हातामध्ये बसत नाही आणि बोर्डच्या पेपरचं वेगळं प्रेशर असतं, त्यामुळे अक्षर सुंदर येणार नाही. तर पेन तुम्ही कुठलेही वापरा जे तुम्ही आधी वापरलेले आहेत, पण मी सजेस्ट करेन की तुम्ही पायलटचा पेन वापरा, जो पेन 25-30 रुपयाला मिळतो. खूप सुंदर पेन आहे तो, म्हणजे मी ॲडव्हर्टाईज करत नाही आहे, पण मी 10वीमध्ये असताना तो पेन वापरला होता आणि त्याचा नक्कीच मला खूप फायदा झाला. ओके, राईट. आणि हायलाईट करताना पण तोच पेन वापर. हा, हायलाईट करताना तुम्ही तोच पेन करा. तुम्ही अदर कुठली पेन्सिल किंवा वेगळा पेन, जर तुम्ही ब्ल्यू असेल तर तुम्ही एंड स्टार्ट ब्ल्यूने आणि एंड सुद्धा ब्ल्यूने करा, आणि ब्लॅक असेल तर स्टार्ट ब्लॅकने एंड पण ब्लॅकने करा. आणि सर अजून सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट करतोय, कधी कधी असतं ना की पेन संपूर्णच गेला नाही साहेब, आणि जर कलर चेंज झाला तर म्हणतात ते जे सर आहे त्यांची साईन वगैरे घ्या. त्याच्यापेक्षा मला असं वाटतं एखाद्या मित्रालाच मागून घ्या. नाही, मी तर तुम्हाला सांगतो की जेवढे मुलं आपला आता हे पॉडकास्ट पाहतील, ओके, तुम्ही काय करा ना, एकाच टाईपचे 10-15 पेन सोबतच ठेवायचे, म्हणजे तुमचा पेन संपणार नाही, मुलं तुम्हाला पेन देणार नाहीत आणि मुलांना पेन मागण्याची पाळी आपल्याला आलीच नाही पाहिजे. त्यामुळे आपले पेन, आपली सोय आपण स्वतःच करायची. ओके. आणि आता जर आन्सर लिहिताना सर आपण समजा डायग्राम्स म्हणा, हायलाईट्स केल्या, याचा फरक पडतो पण? हो, मुळीच
त्याला जर हायलाईट केलं तर शिक्षक जे असतात पेपर चेक करणारे यांच्यावर चांगलं इम्प्रेशन क्रिएट होतं आणि त्यांना समजतं की हा जो मुद्दा किंवा हा जो प्रश्न आहे समोरच्या व्यक्तीला समोरच्या विद्यार्थ्याला खूप चांगल्या पद्धतीनं कळलेला आहे. आणि जे लॉंग अँसर्स असतात सर, म्हणजे काही काही जे प्रश्न असतात त्यांचे लॉंग अँसर्स लिहावं लागतात, ते लॉंग अँसर्स पॅराग्राफमध्ये लिहिले पाहिजे की बुलेट पॉईंट्समध्ये लिहायला पाहिजे? हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. आणि मला यावर्षी मी जेव्हा यूट्यूबला माझ्या लाईव्ह सेशन्स घेतले आणि अनेक शाळांमध्ये मी जेव्हा सेशन्स घेतले तर मला काही नामांकित शाळांमध्ये काही छोट्या छोट्या चुका केलेल्या शिक्षकांनी मुलांना गाईडलाईन करत असताना. तर काही शाळा आहेत, मी नाव घेणार नाही तिथे, तर त्या मुलांनी सांगितले की सर आम्हाला इतिहासाच्या 2 आणि 3 मार्कांच्या प्रश्नांचे जे उत्तरं लिहायला सांगितले शिक्षकांनी तर ते पॅरेग्राफमध्ये लिहायला सांगितले. मला असं वाटते बाळांनो हे चुकीचं आहे. तुम्ही 2 मार्कांसाठी 4 पॉईंट लिहा किंवा 5 लिहा, 3 मार्कांसाठी तुम्ही 6 पॉईंट लिहा आणि पॉईंट टू पॉईंट ॲन्सर्स लिहा. जर पॅरेग्राफ असेल तर त्याला पॉईंटमध्ये कन्वर्ट करून ॲन्सर्स लिहा. म्हणजे काय होणार ना की 2 मार्कांसाठी 4 पॉईंट लिहिले म्हणजे तुम्हाला पेपर चेक करणारा पॉईंट वाचून त्यानुसार तुम्हाला मार्किंग करेल. तर मला असं वाटतं की तुम्ही पॅरेग्राफमध्ये न लिहिता पॉईंट टू पॉईंट ॲन्सर्स लिहिणं गरजेचं आहे. ओके, ग्रेट. आणि सर समजा आता आपण सायन्स आणि मॅथ्सबद्दल डिस्कस करूया. सायन्स मॅथ्समध्ये न्यूमेरिकल्स असतात, फिजिक्समध्ये वगैरे. जर आपण स्टेप्स कट केल्या, म्हणजे आता विद्यार्थी एवढे चांगले असतात गणितात, नक्की सांगतो मी, त्यांना लगेच कळतं बरं, लगेच ॲन्सर्स काढता येतात. शॉर्टकटमध्ये काढण्याचं आजकाल शिकून जातात यूट्यूबवर वगैरे बघून. तर डायरेक्ट ॲन्सर्स लिहिले स्टेप कट करून तर मार्क्स कटण्याचे चान्सेस आहे का? मी तर सुरुवातला एकच सांगतो की यूट्यूबवर बघून अभ्यास करूच नका. कारण जो व्यक्ती एक क्वेश्चन किंवा एक पॅरेग्राफ किंवा एक टॉपिक शिकवायला त्याला 2-2 तास ऑफलाईन लागतात, तो ऑनलाईनमध्ये 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकवणार आहे? बरोबर. बोर्डला अपेक्षा आहे की तुम्ही त्या दिलेल्या प्रश्नाला स्टेप बाय स्टेप लिहा आणि त्या स्टेप बाय स्टेपनुसार बोर्डमध्ये प्रश्नांना मार्किंग दिलेलं आहे. तुम्ही डायरेक्ट फक्त गिवन क्वांटिटी लिहिल्या आणि सोल्युशन लिहिलं आणि डायरेक्ट उत्तर काढलं ना, तुम्हाला मार्क्स तेवढे मिळणार नाही जेवढे आहेत त्या प्रश्नाला दिलेले. तर मला असं वाटते तुम्ही स्टेप्सला फॉलो करा, शॉर्टकटला फॉलो करू नका. ओके ओके, ठीक आहे. आणि सर मेजरली आता परीक्षेच्या वेळेस किंवा पेपरमध्ये विद्यार्थी मेजर काय चुका करतात? विद्यार्थ्यांच्या मेजर चुका ज्या होतात ती पहिली चूक आहे की मुलं घाई गडबड खूप करतात की त्यांना असं वाटतं की पेपर खूप इझी आहे आणि मी वाचलेले प्रश्न आता जमला आपला, हा पेपर खूप चांगला जाईल. पण जसे जसे क्वेश्चन ते सॉल्व्ह करत जातात तर त्यांना समजतं की पाहिजे तेवढं सोपं नव्हतं. कारण की सुरुवात ऑब्जेक्टिव्हपासून जर झालेली असेल आणि आपल्याला सायन्सचं मी एक्झाम्पल देतो की तुम्हाला 5 आणि 5 10 मार्कांचे ऑब्जेक्टिव्ह आहेत. जर समजा तुम्ही घाई गडबड किंवा गोंधळ करून ते ऑब्जेक्टिव्ह 2-3 जरी चुकवले तर तुमचं सुरुवातलाच 10 पैकी 3-4 मार्क गेले असतील, 2 मार्क गेले असतील तर तुमचं इम्प्रेशन खराब पडलेलं आहे. तर माइंडसेट जो होतो पेपर चेक करणाऱ्याचा की हा जो पेपर आहे हा नॉर्मल मुलाचा आहे, हा टॉपरचा नाही आहे. तर सुरुवात अशी करा की पहिल्या ऑब्जेक्टिव्हमध्ये एकही मार्क तुमचा गेला नाही पाहिजे. ओके, हां, म्हणजे तुम्हाला सुरुवातच एवढी सुंदर करायची आहे की त्या सुरुवातला सुंदर केलं तर तुमचा एंडसुद्धा सुंदर होईल. ओके. आणि सर कसं असतं, तर मी माझा एक्सपिरियन्स पण सांगतो, आपण वर्षभर अभ्यास केलेला असतो, कुठेतरी ते प्रश्न एवढ्या जवळचे असतात किंवा त्याच्या भरपूर जास्त माहीत असतात, तर गरजेविषयी जर जास्त आन्सर लिहिलं त्याचा काही ॲडव्हर्स इफेक्ट होतो का? म्हणजे टाईम तर जातो, हे एक बेसिक आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त काही मार्क्सवर म्हणा किंवा जो पेपर चेक करतो त्याला काही असं वेगळं वाटतं का? बघा, मला असं वाटतं की शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे की प्रत्येक विषयाचा पेपर लिहिण्याची काय पद्धत आहे. काही नोट्स अवेलेबल आहे मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सुरुवातीला दिलेलं आहे की कुठल्या प्रश्नाला काय उत्तर आणि काय मार्किंग आम्ही देणार आहोत. याचा अभ्यास जर विद्यार्थ्यांनी सुरुवातीला केला, मग आम्ही मेरिट मेकर प्रोजेक्टमध्ये तेच करून घेतो मुलांकडनं. इथे कोचिंग म्हणून नाही, इथे विद्यार्थ्यांना एक्सपर्ट बनवलं जातं की पेपरसुद्धा लिहित असताना तुमचं एक्सपर्ट माइंड तिथे यूज करा. तर त्या छोट्या छोट्या पॉईंट्सनुसार तुम्हाला ते प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. कारण की ऑब्जेक्टिव्ह काय होतं, ऑब्जेक्टिव्हचा साधा क्वेश्चन आहे तो मुलं काय करतात, समजा मी एक्झाम्पल देतो तुम्हाला मराठीचं किंवा भूगोलसारखं की अमरावती जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये आहे, बरोबर आहे, किंवा अमरावती जिल्हा रिकामी जागा राज्यामध्ये आहे. आता खाली तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि दिल्ली. उत्तर ऑब्विसली महाराष्ट्र आहे. तर मुलं काय करतात, प्रश्न क्रमांक 1 उत्तर महाराष्ट्र, बस महाराष्ट्र लिहून टाकतात. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला मार्क्स मिळणार नाही. तुम्हाला लिहावं लागेल प्रश्न क्रमांक 1 त्याच्यामधला उत्तर अमरावती जिल्हा हा महाराष्ट्र राज्यामध्ये येतो, त्या महाराष्ट्राला तुम्ही लिहून त्याला अंडरलाईन करा आणि खाली उत्तर लिहा, उत्तर महाराष्ट्र, त्याला पण अंडरलाईन करा. याला म्हणतात परफेक्शन. छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तुम्हाला माहिती आहे की नाही आहे आता आय डोंट नो. राईट, बरोबर आहे ना. कारण पेपर जो चेक करत आहे त्याला जेवढं इझी करून द्याल तुम्ही पेपर चेक करणं तेवढं चांगलं आहे. पेपर चेक करणाऱ्याला तुम्हाला इझी करून द्यावं लागेल. कारण कसं असतं की प्रत्येक पेपर चेक करणाऱ्याची मानसिकता आपल्याला माहिती नाही आहे की तो
तुमचाच पेपर कधी आणि कुठल्या वेळेला चेक करतो डिपेंड करते की त्याच्या माइंडमध्ये काय सुरू आहे. कधी कधी असं झालेलं आहे की डप्पू मुलांना चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि टॉपर्स मुलांचे मार्क्स गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही तर ते आपल्या हातामध्ये नाही आहे. आपल्या हातामध्ये एवढंच आहे की आपण पेपर खूप सुंदर लिहायचा आहे आपल्याला. ओके. आणि सर बेसिकली पेपर जेव्हा येतो, क्वेश्चन पेपर येतो, तर काय अप्रोच राहिली पाहिजे? क्वेश्चन पेपर आल्यानंतर पूर्ण चेक करायला पाहिजे फ्रंट अँड बॅक साईड प्रॉपरली की कोणकोणते क्वेश्चन्स आलेले की डायरेक्ट व्यवस्थित सॉल्व्ह करणं सुरुवात करायला पाहिजे? मग मला असं वाटतं की एकदा तुम्ही फक्त ओव्हरलुक करून घ्या, असं डेप्थमध्ये घुसू नका, कारण की क्वेश्चन जर वाचत बसलो तर अर्धा तास निघून जाईल. छान आपण खूप प्रॅक्टिस केलेली आहे टेस्ट सिरीजमध्ये, शाळामध्ये, ट्युशन क्लासेसमध्ये. बरोबर. तर तुम्ही काय करायचं की ऑब्जेक्टिव्ह पासून, जसं क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे ना, तुम्ही तिथनंच सुरुवात करा. अनेक शाळांमध्ये शिकवलेला गेला आहे की तुम्ही जे क्वेश्चन्स तुम्हाला येतात आधी ते सॉल्व्ह करा. पण ते कोणाला शिकवलेलं आहे? ज्या विद्यार्थ्यांना 50, 60, 70 किंवा 80% टक्के आहेत. मी इथे गोष्ट करतोय की जे मुलं हुशार आहेत, ज्यांची अपेक्षा आहे की त्यांना 90पेक्षा जास्त टक्के मिळायला हवेत, तर त्यांचं प्रेझेंटेशन मायने करते की आपण कशा पद्धतीनं तो पेपर हँडल केला. तर सुरुवात काय करा, स्टार्टिंगपासून आणि आपला एंड झाला पाहिजे त्या क्वेश्चननुसार. ओके. आणि इन केस मधामध्ये एखादा टफ प्रश्न आला तर त्याला तेव्हाच अप्रोच करायला पाहिजे किंवा नंतर स्किप करून नंतर लिहायला पाहिजे? जर समजा एखादा क्वेश्चन टफ असेल आणि माहीत आहे आपल्याला की याचा आन्सर येतं पण कन्फ्युजन आहे, पण त्याच्या खाली जर दुसरा सोपा प्रश्न असेल तर आधी त्याला घ्या, तो स्किप करा, कुठला जो टफ आहे तो. आणि जेव्हा तुमच्याकडे एक्सेस वेळ असतो तर त्या एक्सेस वेळमध्ये तुम्ही त्या क्वेश्चन्सला घेऊ शकता. जर तुम्हाला असं वाटते की माझं मार्किंग 40 आउट ऑफ 80 आउट ऑफ फुलफिल झालेलं नाही आहे, मग त्या क्वेश्चनला तुम्ही घेऊ शकता. पण तुम्ही मध्ये जर लिहिलं आणि मध्ये जर तो क्वेश्चनमध्ये जर गडबड झाली तर तुमचं मग काय होईल ना, उरलेल्या पेपरवर त्याचं बॅड इम्प्रेशन पडेल. बरोबर, अगदी बरोबर. आणि सर आता हे तर सगळं झालं पेपरबद्दल, सगळा पेपर सॉल्व्ह झाला, आता सबमिट करायचं आहे मला. तर सबमिट करायच्या अगोदर कोणकोणते असे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते चेक करायला पाहिजे एका स्टुडंटनी? मी तुम्हाला 2-3 पॉईंट सांगतो, खूप महत्त्वाचे आहेत. सर्वप्रथम तुम्ही काय करा की तुमचा रोल नंबर, नाव, तुमचं शाळेचं नाव, सेंटरचं नाव लिहिलं का. नंतर तुमची सही आणि तुमच्या रूमवर जे इन्व्हिजिलेटर आहेत त्यांची सिग्नेचर झाली का. झाला हा पहिला मुद्दा. सेकंड थिंग, टोटल क्वेश्चन सेट आणि आन्सर शीट एकदा पुन्हा चेक करा की काही उरलं का माझं लिहिण्याचं राहिलं का. कारण काय असतं, कधी कधी मुलं रिकाम्या जागा लिहून घेतात आणि उत्तर लिहत नाहीत त्याच्यामध्ये. त्यांना असं वाटते कोणीतरी येऊन सांगेल आपल्याला. नो. तर तुम्ही ते सगळं चेक करा. सिक्वेन्स चेक करा, अंडरलाईन, बॉक्सेस, डायग्राम्स, परफेक्शन, कुठे काही सुटलं असेल, राहिलं असेल, ते सगळं चेक करा. आणि सर्वप्रथम तुम्ही जेव्हा पुरवण्या घेतल्या असतील, कारण हुशार टॉपर्स मुलं पुरवण्या घेतात, बरोबर, तर ह्या पुरवण्या आपण व्यवस्थित बांधलेल्या आहेत का. कारण काय होतं की अमरावतीचे पेपर अकोल्याला जातील, बुलढाण्याला जातील, वाशिमला जातील, किंवा पुण्याचे पेपर गडचिरोलीला येतील, किंवा तिकडे सातारा, सांगली, कोल्हापूर जातील. म्हणजे एंटायर महाराष्ट्रासाठी सांगतो मी की आपल्या शहरातील पेपर आपल्या शहरामध्ये राहणार नाही. हे गट्टे बांधून त्या पेपर चेक करणाऱ्याकडे जातील. तर मध्ये जर एखादी पुरवणी जर निसटली आणि पडली तर तो आपला लॉस आहे. आणि असं अनेक वेळा झालेलं आहे की हुशार मुलांच्या पेपरच्या पुरवण्या गहाळ झाल्यामुळे त्यांना मार्क्स कमी पडले. तर तुम्ही त्या पुरवण्या सुद्धा खूप सुंदर व्यवस्थित पक्क्या बांधल्या की नाही बांधल्या हे सुद्धा चेक करा. बाकी तर काही करण्याची गरज नाही. ओके. आता आपण थोडं फायनलबद्दल बोलूया, म्हणजे पर्सेंटेजबद्दल. 90% काय असतं सर, जो स्टुडंट 90% किंवा टॉपर असतो त्याच्या आन्सर शीटमध्ये आणि जो विद्यार्थी 80-85वर स्टक होऊन जातो, म्हणजे त्याची अपेक्षा 90 असतं, काय डिफरन्स असतो मेजरलाईनच्या आन्सर शीटमध्ये? या दोघांच्या आन्सर शीटमध्ये डिफरन्स असतो प्रेझेंटेशनचा. एक तर अभ्यास कमी असल्यामुळे प्रेझेंटेशन कमी असतं, आणि मेरिटच्या मुलांचा अभ्यास चांगला असतो, प्रेझेंटेशन पण चांगलं असतं, कारण की त्यांना ते शिकवलं जातं. जनरली आम्ही मेरिट मेकर प्रोजेक्टमध्ये जे आमच्याकडे 9वी, 10वी, 8वीला ॲडमिशन्स घेतात, तर आम्ही त्यांना डायरेक्टली सिलेबस शिकवत नाही. आम्ही त्यांना आधी माइंडसेट देतो, त्यांना ट्रेन करतो, त्यांना अभ्यास कसा करायचा हे शिकवतो, आणि त्यानंतर मुलं आमच्याकडे सहज मेरिटमध्ये येतात. आता आमचा त्याच्यामध्ये रोल काहीच नसतो. आमचा रोल असतो फक्त ॲज अ मार्गदर्शक आणि गाईड, मेंटॉर. मग तिथे जर त्याला सुरुवातला ज्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत तर तो मुलगा पहिल्या फर्स्ट डे पासून तर लास्ट डे पर्यंत त्या मोडमध्ये असेल. आणि ज्या मुलांना गायडन्स नाही आहे की पेपर प्रेझेंटेशन काय, अभ्यास कसा करायचा, किंवा पेपर्स कसे लिहायचे, आन्सर्स कसे शोधायचे, आन्सर्स कसे लर्न करायचे, मांडणी कशी करायची, तर त्याच्यामुळे काय होतं की 70-80% वाले मुलं पण हुशार आहेत माझ्या मते. त्यांना चांगलं गायडन्स असेल तर ते 90वर सहज जातात. पण तू मार्गदर्शनाचा अभाव आणि मेरिटच्या मुलांकडे एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्किल असल्यामुळे, त्यांना ह्या गोष्टी माहीत असल्यामुळे, या दोघांच्या पेपरमध्ये तो डिफरन्स असतो प्रेझेंटेशनचा. फक्त प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे, प्रेझेंटेशनवर तुमचे मार्क्स इम्पॉर्टंट आहेत.
बरोबर. आणि आता सर जसं बोर्डाची एक्झाम 5 ते 7 दिवसामध्ये चालू होणार आहे, CBSE असो, स्टेट बोर्ड असो, आणि पेपरच्या मधामध्ये पण भरपूर गॅप असतात, तर तुम्ही काय सजेस्ट करणार विद्यार्थ्यांना? कारण आता कसं होतं, आपल्या वेळेस असं मोबाईल फोन्स नव्हते की अरे तुझा अभ्यास झाला का रे, मग कोणी असं एखादं स्टेटस ठेवून द्यायचं, त्याच्यावरून आपल्याला लक्ष, म्हणजे असं काहीच नव्हतं. खूप जास्त कम्युनिकेशन गॅप होती, म्हणून आपला अभ्यास करायचो आपण, आणि आपण कम्पेअर पण नाही करू शकत होतो. पण आता कसं आहे, माझ्या मामाचा मुलगा बाबा नागपूरला आहे, और त्यांनी तर तो बाहेर फिरायला गेला, कुंभमेळ्यामध्येच गेला असेल फॉर एक्झाम्पल, असं तर भरपूर सारा एक्सपोजर ऑफ इन्फॉर्मेशन होत आहे. यूट्यूबवर पण प्रत्येकजण एक रॅन्डम व्हिडिओ बनवून टाकून देतो, फेल झाले तर सिव्हिल व्हॉट एव्हर, ठीक आहे, गरजेचं पण असतं. पण विद्यार्थी या एजमध्ये खूप जास्त विचार करतो, तर तुम्ही काय सजेस्ट करणार विद्यार्थ्यांना? कसं त्यांनी मेन काम जे आहे अभ्यास करणं, त्याच्यावर कसं स्टिक करावं? बरोबर आहे, तू खूप सारे मुद्दे मांडले याच्यामध्ये, खूप सारे. पण मला असं वाटते की पहिला मुद्दा आहे की आजकालचे जे मुलं आहेत ना, हे मुलं ना आईवडिलांच्या हातामध्ये राहिले ना शिक्षकांच्या, हे यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला सर्वस्व समजतात, आणि त्यांना म्हणतात ना ओव्हर कॉन्फिडंट. अरे माझ्याकडे अशा शाळांचे आणि असे विद्यार्थी आले आहेत की ते शेवटी त्यांचे पॅरेंट्ससुद्धा रडले की सर आमच्या मुलांकडनं खूप चुका झाल्या, आता यांना शेवटच्या स्टेपमध्ये तुम्ही गाईडलाईन द्या. आता मला सांगा की जेव्हा पुलाखालून पाणी निघून गेल्यानंतर आपण काहीच करू शकत नाही, आणि सर्वप्रथम जगामध्ये पैशापेक्षा वेळ खूप महत्त्वाचा आहे. हा वेळ त्या मुलांना समजलंच नाही. मुलांनी, मला असं वाटतं की ह्या छोट्या छोट्या रील्स, इंस्टाग्राम, यूट्यूब, ते तुम्हाला 30-40 सेकंदामध्ये काही मोटिवेट नाही करू शकत, ते तुम्हाला डिस्ट्रॅक्टच करणार आहेत. हे सगळं बंद करा, झालेल्या अभ्यासावर फोकस करा. 70-30चा अभ्यासाचा एक फॉर्म्युला आहे, तो यूज करा की 70% तुमचा प्रत्येकाचा अभ्यास झालेला आहे, पण जो 30% बाकी आहे त्याच्यावर फोकस करा. व्हेरियस टाईप ऑफ क्वेश्चन सेट असतील ते तुम्ही चेक करा, आणि त्यानुसार अभ्यास करून तुम्ही पेपरला प्रेझेंटी द्या. आणि डिस्ट्रॅक्शन होतातच, मित्र मैत्रिणी, मोबाईल, आज व्हॅलेंटाईन डे आहे, हे सगळं डिस्ट्रॅक्शन आहे, छोट्या छोट्या मुलांना अट्रॅक्शन आहे. मी तुम्हाला सांगतो की एंटरटेनमेंटच्या मागे लागू नका, एंटरटेनमेंट जस्ट लाईक अ पेन किलर. त्यामुळे एंटरटेनमेंट आपल्याला वाचवू शकणार नाही, तुम्हाला सिरियसनेस आणावं लागेल. सिरियसनेस आणणं म्हणजेच अभ्यास चांगला करणे, पेपर चांगले सॉल्व करणे. मी एवढंच सांगेल की तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ नका, शेवटच्या टप्प्यामध्ये जोर लावून द्या. मिल्खा सिंगने म्हटलं होतं त्याला, मिल्खा सिंगच्या कोचने म्हटलं होतं मिल्खा सिंगला की इंडिया का ब्लेजर अगर चाहिए तो शेर सिंग राणा को हराना पडेगा. हरा सकता है तू? मिल्खा सिंग म्हणतो हा जी हरा दूंगा. मिल्खा सिंगचा कोच म्हणतो पता है तुझे वो कैसा दौड़ता है, गोली की तरह दौड़ता है. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की मला मिल्खा सिंग आणि गोली कोणाला म्हणायचं आहे की मेरिटच्या मुलांना जर हरवायचं असेल तर तुम्हाला मेरिटच्या मुलांसारखं बिहेवियर करावं लागेल. एन्वायरमेंट चेंज करा, बिहेवियर अपने आप चेंज हो जाएगा, आइडेंटिटी अपने आप क्रिएट हो जाएगी आपकी. काही जास्त काही बोलत नाही, बोलण्यासारखं खूप आहे आपल्याला, पण डिस्ट्रॅक्ट होऊ नका आता पेपरकडे, आणि अभ्यासाकडे लक्ष द्या. ओके, ग्रेट. सो आता सर अजून एक प्रश्न विचारायचा मला, परीक्षेच्या दिवशी लाईक आता माझा आज पेपर आहे, तर एक कॉन्फिडन्स आणि कम्फर्टेबल, म्हणजे कसं असतं, आता मुलांनी प्री टेस्ट, प्री बोर्ड एक्झाम दिलं आहे, उन्नत सराव जे म्हणतात ते दिलेलं आहे, तेव्हा ते खूप कॉन्फिडन्समध्ये राहतात. पण आज पेपर आहे मराठीचा, तर ऑटोमॅटिकली ते हार्टबीट वाढणं चालू होऊन जाते. तर तो कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास आणि कम्फर्टेबल कसं व्हायचं सेंटरला घेऊन? ओके, पहिल्याच दिवशी जर तुमचा पहिला मराठीचा पेपर असेल तर बस तुम्हाला एकच सांगायचं की माझा आज मराठीचा पेपर आहे, जसे आधीचे पेपर होते तसाच तो पेपर आहे, फक्त मला थोड्या वेगळ्या वातावरणात जाऊन तो पेपर लिहायचा आहे, आणि पेपर खूप इझी येणार आहे. स्वतःला पॉझिटिव्ह सांगायचं की पेपर जो इझी असेल तो पेपर माझा इझी जाणार आहे, मला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहे. मी तुम्हाला एक छोटा फॉर्म्युला सांगतो मेरिटमध्ये येण्याचा, की फक्त एकच काम करा की प्रत्येक पेपर असा लिहा की तो आउट ऑफ असला पाहिजे. तुम्ही मार्क्स किती मिळतील, टक्के किती मिळतील हा डोक्यातून विषय काढून टाका. फक्त प्रत्येक पेपर हा आउट ऑफ लिहायचा आणि आउट ऑफ मार्क्स घ्यायचे, तुम्ही आपोआप मेरिटमध्ये आलेले आहात. ओके, ठीक आहे. म्हणजे स्वतःवर आत्मविश्वास ठेवा, एकदम कम्फर्ट आणि सेल्फ कॉन्फिडन्सनी पेपर द्या, म्हणजे खूप जास्त विचार करू नका जास्त. राईट, ठीक आहे सर. आणि खूप छान प्रकारे तुम्ही ऑफकोर्स गायडन्स केलं, सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या. पण कसं आहे, तुमचा पण वेळ महत्त्वाचा आहे खूप जास्त, कारण तुमचे पेपर येणार आहे, म्हणून आम्ही याला थोडा कट इट शॉर्ट ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तुम्हाला जर काही डाऊट्स असेल, काही डिफिकल्टीज असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारायचे, ते सर पण रिवर्ट बॅक करेल. सरांचं पण स्वतःचं यूट्यूबवर चॅनल की इंस्टाग्रामवर मेरिट मेकर म्हणून तुम्ही चेकआउट करू शकता, आणि तसं आम्हालाही फॉलो करू शकता, म्हणजे जेणेकरून आम्ही पण टाईम टू टाईम सरांसोबत कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यासाठी कोलॅबरेटिव्हली काही काही गोष्टी घेऊन येण्याचा प्रयत्न करू. सो थँक्यू सो मच सर, बिहाफ ऑफ बडी सारथी अँड बिहाफ ऑफ मी. थँक्यू. सर्व विद्यार्थी आणि पालकांना वर्ग 10वीच्या CBSE स्टेट बोर्डसाठी 12च्या पण एक्झाम सुरू आहे, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आणि आवडला असेल तर कमेंट नक्की करा, आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अडचण काही असेल तर मेरिट मेकर प्रोजेक्ट संदीप मुर्तळकर तुम्ही कमेंट करा तिथे, सर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतील. थँक्यू व्हेरी मच, विश यू ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू सर.